इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन, बीजापुर बेस, सोलापुर। सोलापुरातील मोमीननगर मुळेगाव रोड येथे हिदायत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले असून या संस्थेचे उद्घाटक माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते महेश कोठे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव हे होते, तर आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वारिस कुर्ले, साबिर कुर्ले, जावेद चिखलकर, अबूजर शेख, मौलाना उस्मान शेख, लक्ष्मण भोसले, संजय कुऱ्हाडे, अनिस शेख, अजमेर शेख, मोईन नदाफ, नागराज चिमणे तसेच इमाम मुल्ला, खाजा हुसेन अत्तार, दस्तगीर सय्यद, नवाज बळगानूर, जाहीर मकानदार, सोहेल सय्यद, हारून मकानदार, संस्थेचे उपाध्यक्ष बिलाल शेख, सचिव आफ्ताब शेख, सहसचिव अलीशेर पटेल, अहमद शेख, वजीर मुजावर, वजीर शेख, आरिफ शेख, सैफन नालबंद, इमाम नदाफ, शफीक अंडेवाले, आदेश गायकवाड, नजीब शेख, जेबी पटेल तसेच या भागातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते आदी प्रमुख मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। तर आलेल्या मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। दरम्यान ही संस्था 2020 पासून चालू असून कुठलाही गाजावाजा न करता कोरोना काळात गोरगरीब व त्याचबरोबर सतत लढा देणारी बहुउद्देशीय संस्था म्हणून नावाजलेली आहे। परंतु आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या संस्थेला आपलं स्वतःचं आपल्या हक्काचे व्यासपीठ एक कचेरीची आवश्यकता पडली, म्हणूनच या संस्थेचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले। संस्थेच्या वतीने विविध गोरगरीब व गरजू लोकांना मदत करण्यात आलेली आहे आणि यापुढेही विविध दीनदुबळ्या विधवा रुग्णांसाठी तसेच विद्यार्थ्यांना मदत करत राहीन, असे या संस्थेचे अध्यक्ष लाडजी नदाफ यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं। दरम्यान या कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता हकीम नदाफ, युसुफ नदाफ, सैफन नदाफ, अशफाक नदाफ आदींनी परिश्रम घेतला। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रियाज अत्तार यांनी केलं, तर आभार प्रदर्शन जावेद चिखलकर यांनी केलं। कारण जोपर्यंत आपण आपल्या विचार लोकांपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत लोकांना नेमकं खरी वस्तुस्थिती काय आहे समजणार नाही। आजकाल चाललंय का एकच गोष्ट 10 वेळा सांगायचं, ते म्हणताना खोटं बोल पण रेटून बोल, अशा पद्धतीचा प्रकार सध्या देशामध्ये सुरू आहे। आणि त्यामुळं इतक्या लोकांना संभ्रम अवस्था झालेली आहे। नेमकं लोकांनाही कळत नाही, नेत्यांना कळत नाही, कार्यकर्त्यांना कळत नाही, कोण कुठं चाललंय कोण कुठं आहे हे सध्या समजत नाहीये। आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण बघतोय, आता माझ्याकडे काही काल लोक आले होते, ते सांगत होते की नाही आम्ही आता उद्या इकडे चाललो, त्या पक्षात चाललो, अण्णा तुम्ही वाईट काय वाटून घेऊ नका। मी म्हणलं वाईट तर वाटणारच आहे की मी आणलेले लोक जर पक्ष सोडून जाणार असतील तर मला वाईट तर वाटणार आहे, परंतु त्यांनी त्यांची अडचण सांगितली की आमच्या भागामध्ये लोकांची कामं होत नाहीत, निधी मिळत नाही आणि इलेक्शन महानगरपालिकेची सारखी पुढे पुढे चालली आहे। लोक खर्च करून कंटाळलेले आहेत। आता जे इच्छुक उमेदवार आहेत आता फक्त घर विकायचं राहिलेलं आहे, अशी अवस्था इच्छुक उमेदवारांची झालेली आहे। कारण लोकांच्या अपेक्षा वाढत चाललेत दिवसांदिवस आणि त्यामुळं लोक किती महिने सांभाळायचं याचा अंदाज कोणाला येत नाही। महानगरपालिकेचे इलेक्शन कधी होणार आहे हे मला वाटतं मुख्यमंत्री सुद्धा सांगू शकत नाही, अशी परिस्थिती सध्या। आणि महानगरपालिका नसल्यामुळं लोकांचे हाल काय व्हायला लागलेले आहेत हे मला वाटतं मी वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये। कुठल्या झोन मध्ये जाऊन काय काम सांगायचं किंवा कुणाकडून काय काम करून घ्यायचं, नगरसेवक असताना त्याला धरून विचारता येत होतं की बाबा रे आमच्या ही अडचणी सॉल्व्ह कर, ठीक आहे 10 मधले 2-4 तरी सॉल्व्ह होत होते, पण आता सांगायचं कुणाला? नगरसेवकात रडतोय माझं निधी नाहीये आणि कित्येक आता अधिकारी बदललेले आहेत। मला वाटतं 10-15 मोजके नगरसेवक सोडले तर बाकीच्यांना अधिकारी ओळखत सुद्धा नाही ते नगरसेवक होते म्हणून। ही अवस्था सोलापूरमध्ये आहे, नुसती सोलापूरमध्ये नाही तर महाराष्ट्रात सगळीकडे आहे।
आणि त्यामुळं लोकांची कामं सध्या होत नाही. ज्या पद्धतीने सध्या कारभार चालू आहे, वन मॅन शो, मी म्हणजेच सर्व. परवा राम मंदिर तेवढं मोठं उद्घाटन झालं. खरं तर हिंदू धर्मामध्ये नवरा बायको पूजेला बसतात आणि बायकोला सोडून किती वर्ष झाले माहिती आहे. त्याच्याकडे स्वतःची बायको सांभाळण्याचे ये नाही, ते सांभाळायला आपण त्यांना द्यायला लागलोय. चूक आपलीच आहे. दुसरा माणूस बसला मोहन भागवत, तेही बायको नाही. तिसरा माणूस बसला तर योगी, त्याचीही बायको नाही. म्हणजे अशा लोकांना आपण हे कारभार करायला द्यायला लागलोय. ज्यांना संसार काय असतं माहिती नाही, लोकांचे प्रश्न काय असतात माहिती नाही. लोकांना खोटं बोलले आपण. थोडंसं लोक फार शॉर्ट माइंडेड आहोत. आपल्याला एखादी गोष्ट काय तर फुगवून सांगितली की आपल्याला ती फार आवडते. मग ती खरी आहे का खोटी आहे हे आपण टॅली करायला सुद्धा जात नाही. आपण लगेच खुश होतो, अरे ह्यानी एखाद्याने म्हणलं मी तुम्हाला 50,000 देतो. ते देतंय का नाही माहित नाही, पण ते देतो म्हणलं की खाला त्याच्या मागं आपण चक्रा मारत फिरतो. आणि ही मेंटॅलिटी मला वाटतं सध्याच्या सरकारच्या लोकांनी ओळखलेली आहे आणि तेच लोकांना आश्वासन देऊन हे करतायत. मला काही लोक मी सांगितलं आता की मी त्या पक्षात जातो म्हणजे. ठीक आहे, तुम्हाला निधी मिळत असेल तर जावा म्हटलं मी. शेवटी त्या भागातल्या लोकांची कामं झाली पाहिजे. तुम्ही एवढा खर्च केला, तुम्ही लोकांना सांभाळलाय, ती लोक तुमच्या हातातून निघून जाऊ नये हे दृष्टिकोन ठेवून तुम्ही काम करणं गरजेचं आहे. आता मला अशी माहिती मिळाली की सरकारकडे 3,000 कोटी रुपये हे विकास निधीसाठी ठेवलेलं आहे बजेटमध्ये आणि कामं 9,500 कोटीची मंजूर झालेली. म्हणजे त्यांनाच आता प्रश्न पडलाय की ह्याच्यातले 6,000 कोटी कुठले कमी करायचे. हे नवीन लोकांना गेल्यानंतर काय निधी मिळणार आहे हे जर मानलो तर मग मी महेश कोटे वाईट. वस्तुस्थिती कधीतरी पुढे येणारच आहे. म्हणलं ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जावा. या सरकारकडे पैसे नाही आहेत. इथले आपल्याला माहिती आहे की सध्याचे आपले आमदार सुद्धा 5 वर्ष झाले, 20 वर्ष झाले आमदार आहेत. ते सगळ्याला सांगतात हे काम करतो, ते काम करतो, ते मंजूर केलं, अधिकाऱ्याला पाठवायचं, फक्त मोजणी करायला लावायचं. आणि मला वाटतं कुठेही एक रुपयाचं सुद्धा काम चालू नाही. त्यांनी काही पेड सर्वंट ठेवलेले आहेत, तेच फक्त ओरडत फिरत असते त्यांचे पेड सर्वंट. पहिल्यांदा माफी मागतो. एका कार्यक्रमात मला लेट झाला, ते करून उतरता सुद्धा येत नाही आणि त्या लोकांचा विग्रह खूप मला नाईलाज झाला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं क्षमा मागतो. या ठिकाणी हिदायत सामाजिक संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले विधानसभेचे अध्यक्ष जयभाई चिकनलाल, त्याचे जनरल सेक्रेटरी राहुल मोरे, संजू आणि तुमच्या सर्वांना सुपरिचित असलेले लाडजी उपस्थित सर्व वयस्कर बंधूंनी त्या बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मला व महेश कोटे यांना बोलवला आणि या कार्यालयाचे उद्घाटन करून देतात. त्याबद्दल या कार्यालयाला मी शुभेच्छा देतो, लाडजींना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं कार्य समाजातील गरीब नागरिकांच्यासाठी त्यांच्या आपण चांगले काम व्हावं आणि या भागातल्या लोकांचं त्यांच्या आपण उन्नती व्हावं या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी उशिरा आल्यामुळे तरी देखील आपण माझ्यासाठी वाट पाहत असला
आणि या ठिकाणी बोलून माझं आदर सत्कार केला त्याबद्दल संयोजकाचा आभार मानून माझं थोडंसं भाषण तिथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. जोर से बोलो. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. आज हमारी ये हिदायत बहुउद्देशीय संस्था का उद्घाटन हुआ जो हमारे राष्ट्रवादी के ज्येष्ठ नेते और माजी महापौर महेश अन्ना खोटे इनके हाथ से उद्घाटन हुआ, इनके शुभ हस्ते. तो इस संस्था के माध्यम से हम बहुत कुछ काम करने का हमारा इरादा है. तो आज इस संस्था का उद्घाटन हुआ है और सामाजिक जो भी काम है समझो, जो गौर गरीब परेशान और जो शाले जो गरीब विद्यार्थी हैं, हम इसके पहला भी मदद कर रहे हैं. 4-5 साल से कर रहे हैं, तो 10 साल पहले तो चलेगा, मैं दावे के साथ बोलता हूँ. मगर हम कौन से मीडिया के सामने क्या प्रसिद्धि नहीं दिए. मगर आज का ज़माना ऐसा है कि कुछ चीज़ बोलना पड़ता है. इसलिए हमने ये हमारी पूरी जो टीम है हमारी हिदायत संस्था की, हमने ऐसा बैठ के एक मीटिंग ली कि बाबा एक कार्यक्रम लेंगे अपन, और अपना ये 26 जनवरी एक दिन अच्छा है. बाबा साहेब अम्बेडकर ने 1950 में ये अपनी लोकशाही के जो है अमल बजाने की, इसके वजह मैं इस दिन को शुभ समझ को ये संस्था का दिन चुना और मेरे जो भी साथीदारों को उनके सामने प्रस्ताव रखा, उन्होंने मुझे सहमति दी. उनके सबके सहकार से हमारे जावेद भाई शेकलकर की बहुत उसमें मेहरबान जी, हमके संजय कुराडे, वारिस भाई कुंडले, रियाज भाई अतार, अनिश शेख, लक्ष्मण आबा भोसले, हमारे संस्था के उपाध्यक्ष बिलाल शेख, फिर जो हमारे सचिव अनिश शेख भाई पटेल, ऐसे सब पूरे साथीदार, हमारे चाचा खासकर को ख्वाजा हुसैन, उनका मैं बहुत आभार मानता हूँ. मैं सोचा भी नहीं था कि उन्होंने मेरे संस्था के उद्घाटन को, उन्होंने बहुत अच्छी बात करे. इंशाल्लाह उनके दुआ भी हमारे साथ रहेंगी, तो उनके दुआ से हम बहुत अच्छा काम करेंगे. इतनी चाचा को मैं दुआ देता हूँ, चाचा तुम्हारी जो दुआ है हमारे साथ रहेंगी समझो. तो ये हिसाब से आज का कार्यक्रम जो है हमारा जो छोटा मोटा हुआ, इंशाल्लाह में हम आने वाले समय में बहुत अच्छा कार्यक्रम करेंगे. हमारे को मेरे को जो टीम मिली है अभी इंशाल्लाह बहुत अच्छी मिली है समझो. हमारे अनिल भाई हैं समझो, रियाज भाई हैं, फिर जो हमारे अलीशेर भाई पटेल, जावेद भाई, हमारे वारिस भाई कुंडले, ये हमारे जितनी इनकी तारीफ करेंगे उतनी कम है समझो. मेरे को पार्टी की तरफ से भी साथ देते और सामाजिक के हिसाब से साथ देते. तो ये हिसाब से हमने इस संस्था के माध्यम से हम इंशाल्लाह बहुत कुछ उपक्रम रखेंगे समझो, हर गौर गरीब के तक ये संस्था पहुंचेंगी समझो. तो वह हिसाब से हमारे संस्था के उपाध्यक्ष बिलाल भाई, उन्होंने 2 लफ्ज उन्होंने भी बोलना और हमारे अलीशेर भाई उन्होंने भी बोलना, मेरी एक तमन्ना है. आ जाओ. रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन. बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस, उमामा फॅशन. आमच्या इथे जेंट्स टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध. तसेच दिवाळी, होळी, रमजान ईद, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचीही शॉपिंग करा. आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन, मक्का मस्जिद शेजारी, विजापूर वेस्ट, सोलापूर. संपर्क 99 21 03 70 94.